कशी होती परिस्थिती? लय बिकट त्या वेळेशी हा ना. त्या वेळेशी लय बिकट परिस्थिती होती. काय असायचं तेव्हा, कसं असायचं आणि आता कसं आहे? आता म्हणजे आता सगळं पैसा काय लय हालत लोकांची होती. काय काय हाल काय काय असायचे तेव्हा, मग थोडंसं सांगा ना. अन्न काही सोय काय मिळत नव्हतं. हा हा. तेव्हा कोंड्याच्या भाकरी असायच्या ना. मोल मंजुरी करायची कसं बोटं मागायचं. वय किती म्हणलं तुमचं? शेकडे शेकड्याच्या पुढं आहे. काय असायचं त्यावेळेस खायला बियायला काय असायचं? खायला काय आपले असं नाचणी कोंड आणायची भाषा कुटायची. हां हां. पाणी पाऊस होता का तेव्हा असा एवढा तरी? पाणी पाऊस मस्त पुष्कळ होता पण काय तेव्हा सावकारशाही लय होती. झालं का तेवढ्या त्यांच्या लोक द्यायची. खायला काय असायचं खायला तेव्हा? खायला काय आपला भात नाचणी वगैरे हेच काय हम्म. एवढं खायला दुसरं काहीच नव्हतं. बरं तुम्ही इथून बाजाराला कुठं जायचे? बाजार आणायला बाजारात जुन्नरला कसं जायचे? पायाने तेव्हा का गाड्या होत्या काहीशी सोय होती का तेव्हा आम्ही सरपण घेऊन जात होतो. अरे सरपण? हा डोक्यो आणि सरपण घेऊन तिकडं काय करायचं? विकायचे जुन्नरला. कितीला काय कसं विकायचे? आता काय 2.5 2 रुपये 1.5 रुपये घ्यायचं बरं. त्या वेळेला. हां हां. काय करायचं त्या पैशाचं तुम्ही? त्या पैसे काय बाजार आठावर मीठ मिरची हां हां. तेल पाणी आपलं घ्यायचं काय धान्य धुन्य थोडा हॅलो. आणायचं. हे गाड्या बिड्या कधी चालू झाल्या मग? गाड्या ह्याचा मागून झाल्या सर. मावून झाल्या काय? हा तेव्हा फक्त सायकली हां हां हां. हो त्या वेळेला काय रोड होतं का नव्हतं. हां हां. त्यावेळेला रोड नव्हतं. त्यावेळेस लय हालत. कसं जायचे इथं आता तुम्ही? कसं एकटे जायचे का सोबत तिला कोणी असायचं? आणि एकटं जायचो आम्ही नवरा बायको जायचो हां हां. सरपण घेऊन. बर. हा आठवड्यातून 2 वेळ पाठा करायचं. कोण घ्यायचं ते सरपण? हा सरपण कोण घ्यायचं? रानात फांगडीच्या नाही घ्यायचं कोण? जुन्नरला कोण घ्यायचं? तेव्हा त्या वेळेला जुन्नरला हिरलो होतो आम्ही. हां हां. आता या पाण्यात गेल्यामुळे हेच आलो आम्ही. अच्छा. हां हां. हा तेव्हा हिरलो होतो आम्ही. बरं. हे गाव म्हणजे इथं वसलं का? म्हणजे तिकडं होतं का पहिलं गाव? हा हिरडी अच्छा. हां हां. हिरडी गाव पहिला. बरं. तिकून सरपणला जायचो फांगडीच्या जायचो सरपण यायचं. हां हां. रविवारी गठे आपलं बांधायचं घेऊन जायचो. खायचे लय हाल असायचे का? नाही हालत त्याला. त्याचं आपलं काय मीठ मिरची आपली 4 पाणी आणायचं हां हां. खायचं. बरं सकाळी तुम्ही जर गेले जुन्नरला तर किती वाजता यायचे परत? सकाळी किती वाजता जायचे? सकाळी आम्ही काय 3ला 4ला जायचो. पहाटे? पहाटे बरं. पहाटे जायचो. किती वाजता पोहोचायचे? हां किती वाजता पोहोचायचे तिथं? तिथं सगळे आम्ही 8ला 8:30ला असं. अरे बरं, म्हणजे 4-5 तास लागायचे हां आणि परत तिकडून तिकडून आपलं 4-5 वाजता सुटायचं. संध्याकाळी इथं पोहोचायचे? उद्या इथं यायचं. बरं. मुंबईला जायचे का तुम्ही? हां मुंबईला जायचे का कधी खाली कोकणात? नाही कोकणात ह्याच आपलं पुढे गाठाखाली जायचं. हां हां. जसं यायला त्याला भात बित पिकायचे का तेव्हा? भात भात व्हायचे भरपूर व्हायचे. भात पण तेव्हा सावकार हां. झाला का घेऊन जायचं. सावकार की होती काय तेव्हा? तेव्हा सावकार शाळेला होती. बरं. लोकांना पैसा मिळत नव्हता त्या वेळेला. हां हां हां. लुटायचे काय? हां लुटायचे? सावकार लुटायचे काय तेव्हा? हां तरी विकायचं. जबरदस्ती असायची तेव्हा? जबरदस्ती काहीच नाही त्याची. हां पण असं त्यांचा पैसा आपण लागलो म्हणजे ज्यानं आलं ना. हां हां. हा बरोबर आपण नसं लागलो ते कळलं आपल्या बरोबर. आपल्या घरात होती त्या वेळेला. हां हां. म्हणून आपण 4 पैसे 14 रुपयाला 6 पाहिल्या मनभर भात देत होते लोक. अच्छा. हां हां. हा आणि तिकडून जरी बाजारला जर धान्य आलं रुपयाची बाजरी आणली तर गड्याला येत नव्हती. एवढी यायची? हा आता भेटेल का तेवढं? आता देतील का? हां, हां. आता लय मनभर बाजरी यायची. आता लय काळात फरक झाला ना? काळात म्हणजे आता पैसा झाला हां. सगळ्या पिका पाणी
भरपूर लोकांनी येऊ लागले. तेव्हा माणुसकी होती पण हा आता माणुसकी राहिले नाही. आता तेव्हा माणूसही होती पण आता माणूसही आता जवळून जातं तरी विसरते नाही. कोणा खरंय काय खरंय केलं खरंय खरंय हा खरंय बाबा हा खरंय तुमचं. का तुम्ही काय माझं केला उपकार काय केले नाही. जाणते नाही आता लोक. नाही जाणते नाही हा जाणते. हे तुम्हाला येतच निघून जायचं. बरोबर आहे. आता आहे का कोणी मानते का काय नाही काय हा नाही. आणि ते वेळेला वाचायचं एक बोलवतं त्याच्यावरच म्हणजे आदर होता तेव्हा हा मान सन्मान द्यायचेत. हा नाही आता एक बोलतं त्याच्यामुळं कोणी चालायचा नाही. नाही त्याच्या बरोबर शब्दालाच मान बरोबर आहे बरोबर आहे. करायचा ह्या गोष्टी त्यांची करायची तर करायची. बरोबर त्याच आव मिळणार असा घटकेचं इथं एक बोलतील आहे. तिथून उठलं का लगेच खरंय 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 हा? खरंय. नाणेघाट किती लांब आहे इथून? हा नाणेघाट किती लांब आहे? ना मग आता काय एखादा दिसतो तिकडे आहे का? हा तो काय हा अंगठा दिसतो ना अच्छा हा हा हा. हा तोच नाणे अच्छा तेच नाणेघाट आहे. हा हा अंगठा दिसतो नाण्याचा हा हा हा. नाण्याचाच आहे. बाकी बरं आहे ना? हा बाकी बरं चाललंय ना म्हटलं. हा तर 100 गाठली तुम्ही म्हणायचं. हा 100 गाठली तुम्ही. आता व्यवस्थित आहे हो, काय नाही. चला बाबा हा तुम्हाला चांगलं आयुष्य लाभो, चांगली सद्बुद्धी देव, चांगलं तुमचं चांगलं हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो हा. भेटू आपण परत. हा चांगलं आयुष्य लाभो तुम्हाला. आता हे सगळं ना आजोळच आहे देवराव लांडे अच्छा 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 चालायचंच. आमचं आजोळच